एक एक मिनिटाचे कर हा फोटो मात्र घे ते वर सगळं आला पाहिजे पूजा करताना असं एवढ्या दिसला पाहिजे पूजा करताना आज आपण तळेगाव या ठिकाणी आहोत। तळेगाव शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत तळेगाव मोडता या ठिकाणं गेले 3 दशक आदिवासी पारधी कुटुंब राहिला आहे। परंतु या ठिकाणची दयनीय परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणं शेजारी दफनभूमी आहे स्मशानभूमी आहे आणि समोरचं पाहिलं तर नदी आहे। शेजारी गावामध्ये गायरान भरपूर आहे परंतु गावातील उद्योगपतींच्या नावे आहे। त्या ठिकाणं आपल्याला या ठिकाणं बघायला मिळेल की या ठिकाणं राहण्यास जागा नाही परंतु या ठिकाणच्या गावकऱ्यांनी ते गायरान जागा अतिक्रमण करून त्या ठिकाणं वीटभट्टी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। महाराष्ट्र शासनाचे घरकुल योजना आहेत परंतु या ठिकाणी नावापुरते दिसून येत आहे। गेले 3 दशक या ठिकाणचे आदिवासी पारधी बांधवांना घरकुलं मिळलेली दिसत नाही आणि राहण्यात जागा देखील नाही। या अनुषंगाने कुठं जर गावामध्ये चोरी झाली किंवा गावाच्या बाजूबाजूच्या 10 गावामध्ये जर चोरी झाली तर या ठिकाणच्या आदिवासी पारधी बांधवांकडे शंकेच्या नजरेने पाहिलं जात होतं। परंतु काही दिवसापासून आपण एक शिवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून एक कॅमेरा आपल्या संरक्षणासाठी, एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी अशा संकल्पनेने महाराष्ट्रामध्ये 2027 कॅमेऱ्याचं ओपनिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे। आज 2027 कॅमेऱ्याचं ओपनिंग होत असून आजचा हा कॅमेरा आपण यासाठी बसवलेला आहे की हे लोक सदर या ठिकाणं ज्यांना रोजंदारी नसल्यामुळं हे लोक मुंबईला, पुण्यामध्ये, सिग्नलवर, फुटपाथवर लिंबू मिरचीचा धंदा किंवा फुग्याचा धंदा करून आपलं जीवन गुजारण करत असतात आणि तिकडून येऊन पावसाळ्यामध्ये या ठिकाणं राहत असतात। या ठिकाणची त्यांची घरची जर दयनीय परिस्थिती पाहिली तर या ठिकाणं घरामध्ये गुंजभर बी दाना नाही आणि या ठिकाणं त्यांची जर हालतीच्या काळामध्ये त्यांची मुलंसुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात नाही। शासनाच्या योजना या कागदपत्रित राहतात। आपण पाहिलं असेल की पुणे जिल्ह्यातील जवळजवळ 2,70,000 पारधी समाज हा आज देखील उघड्यावर सोडलेला आहे। घोडेगाव प्रकल्प याची स्थापना 1982 मध्ये झाली परंतु 1982 पासून घोडेगाव प्रकल्पाची स्थापना झाल्यापासून घोडेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनमानी कारभारानं पारधी समाज हा शासकीय सुविधांपासून वंचित ठेवला आहे। त्या अनुषंगाने आपण आज या वर्षी देखील मान्य पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्याकडे आपण मागणी केली आहे। मान्य कलेक्टर साहेबांना आपण अर्ज केलेला आहे की पुणे जिल्ह्यातील 2,70,000 पारधी बांधव हा आज देखील शासकीय सुविधांपासून वंचित आहे। त्यांना घर नाही, त्यांना दार नाही, त्यांना जागा नाही आणि जर घरकुल मंजूर होऊन आली तर त्या ठिकाणं गाव व्यवस्था हे त्यांना गाव ठराव देत नाही आणि गाव ठराव न दिल्यामुळं त्यांची आलेली घरं ही माघारी जातात। या वर्षी सदर विषयातून महाराष्ट्र शासनानं त्याच्यात बदल करून मान्य कलेक्टर साहेबांनी पारधी समाज हा सन 1995च्या आधीपासून रहिवासी असलेले लोक त्यांना आहे त्या ठिकाणं त्यांना घरकुल बांधून देण्यात यावे असे आपण महाराष्ट्र शासनाकडे विनंती केलेली आहे आणि त्या स्वरूपात इथून पुढं होईल या अपेक्षा बाळगतो। आज या ठिकाणं आपण कॅमेऱ्याच्या अनुषंगानं सर्व या ठिकाणी मोठे आदिवासी पारधी बांधव एकत्रित आले आणि आजचा हा 2027वा कॅमेरा तसं म्हणलं तर 2,700 कॅमेरे आपण पूर्ण झालेले आहेत परंतु आजचा हा 2,700वा कॅमेरा शिवराई सेवाभावी संस्थेच्या वतीनं आपण या ठिकाणं त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आजपासून निश्चितच अशा बाळगतो की या कुटुंबाला पोलिसांपासून, गावापासून, संख्येपासून संरक्षण होईल अशी आशा बाळगतो। मी तर Puede
हा पुढे बघा माझी कमाई बंद कमाई बंद होईल नाही हा